कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है। ओम शांती ओम मधला शाहरुखच्या तोंडून निघालेला हा डायलॉग विराटच्या आयुष्यावर तंतोतंत लागू पडतो। मंडळी, आज मी तुमच्याशी राजकारणावर आणि विराटवर बोलणार आहे। एखादी मॅच जिंकल्यावर 5-5 फूट उंच उड्या मारून ॲग्रेशन मध्ये उत्सव साजरा करणारा विराट काल जरा वेगळाच दिसला। कालची फायनल जिंकल्यावर तोच विराट मैदानावर गुडघे टेकून लहान मुलांसारखा ढसाढसा रडला। हा तोच विराट आहे ज्याला मी अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळताना पाहिलं होतं। तेव्हा भारत विजयाच्या अगदी जवळ होता आणि विराट आपल्या प्लेयर्सना तोंडावर बोट ठेवून शांत राहायला सांगत होता। त्या विराटमध्ये एक वेगळं ॲग्रेशन होतं, एक वेगळी ऊर्जा होती, एक वेगळी भूक होती। अंडर-19 ची ट्रॉफी उचलल्यानंतर सुद्धा त्याच्या डोळ्यामध्ये फक्त आनंद नव्हता, तर तीव्र इच्छा होती, ती जग जिंकण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची। आणि काल IPL ची ट्रॉफी मिळाल्यानंतर त्याच डोळ्यात एक वेगळं समाधान होतं, जणू काही त्याने आयुष्यभराच्या लढाईनंतर काहीतरी पूर्ण केलं होतं। विराटनं ट्रॉफी नाही तर एक अख्खं युग जिंकलं होतं। काही ट्रॉफ्या असतात ज्या विजेत्यांचा दर्जा ठरवतात, पण काही खेळाडू असतात जे ट्रॉफीचा दर्जा ठरवतात। आज विराटने IPL नाही जिंकली तर IPL ने विराट नावाचं एक अपराजित स्वप्न जिंकलं होतं। विराट फक्त क्रिकेटर नाही, विराट म्हणजे त्याग आहे, समर्पण आहे, झुंज आहे। विराट म्हणजे ऊर्जा आहे, विराट म्हणजे संयम, विराट म्हणजे प्रेरणा, विराट म्हणजे अश्रूंचं तेज आणि तेजाचं शौर्य। प्रत्येक हरलेल्या माणसाला परत उभं राहण्याचं बळ देणारं एक रसायन म्हणजे विराट आहे। मित्रांनो, संयम हा विराटच्या प्रवासाचा पाया होता आणि हेच संयम मी राजकारणातही पाहिलंय। म्हणजे 2019 मध्ये फडणवीस सकाळ सकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात आणि लगेच राजीनामाही देतात। यावर लोक हसतात, त्यांना ट्रोल करतात, पण ते हरले नाहीत, त्यांनी संयम ठेवला, चकार शब्द न वापरता काम करत राहिले आणि आज पुन्हा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत। हीच गोष्ट शरद पवारांच्या बाबतीतही लागू पडते। पवारांनी राजकारणामध्ये अनेक चढउतार पाहिले, त्यांना गद्दारीचा फटकाही बसला, पण त्यांनी कुणालाही खलनायक ठरवलं नाही, फक्त संयम ठेवला आणि पुन्हा नव्याने यंत्रणा उभी केली। अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा पडझडीचा काळ अनुभवला आहे। म्हणजे एका मतामुळे वाजपेयींचं सरकार पडतं तरी वाजपेयी खचत नाहीत, ते पुन्हा उभे राहतात, लढतात आणि संयमाच्या बळावर पुन्हा सरकार स्थापन करतात आणि देशाच्या राजकारणाला एक वेगळीच दिशा देतात। शेवटी मित्रांनो, विराट असो, फडणवीस असो, शरद पवार असो किंवा मग वाजपेयी असो, या सर्वांमध्ये एक गोष्ट सेम आहे, ती म्हणजे त्यांचा संघर्ष आणि लढण्याची कन्सिस्टन्सी। हरले तरी राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे अवकाशात उंच भरारी घेण्याची त्यांची वृत्ती आणि क्षमता, हेच या सर्व लोकांना जगापेक्षा वेगळं ठरवतं आणि तेव्हाच ही लोक त्यांच्या क्षेत्रातली चॅम्पियन ठरतात आणि आपल्या क्षेत्रासाठी विराट कार्य करतात। असा हा अफलातून आणि अप्रतिम विराट आपल्या देशाची शान आहे, आपल्या प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या काळजाचा तुकडा आहे। विराटबद्दल शेवटी इतकंच की विराट, वी लव्ह यू, तू खेळत राहा, आम्ही पाहत राहू आणि तुझ्यावर प्रेम करत राहू।